पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार गोखले बिल्डरकडून आता रद्द केला गेलाय। जैन समाजाच्या भावना दुखवायच्या नसल्याचं सांगत हा व्यवहार रद्द केलाय। राजू शेट्टी यांच्या आवाहनानंतर व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखलेंनी ईमेलवरून ट्रस्टला कळवल्याचं सुद्धा समजतंय। मैं अंडा से ही बोलूंगा, सीएम से बोलूंगा कि यदि एक तारीख के पहले यदि हमारा डील कैंसिल नहीं हुआ तो 1 तारीख से जब मैं अनशन को यहाँ बैठूंगा तो मैं चाहूंगा कि पूरा महाराष्ट्र मंत्रिमंडल हमारे साथ में यहाँ आकर बैठे, हमारे सीएम साहब हमारे साथ में आकर बैठे, हमारे पालक मंत्री यहाँ आकर के बैठे, हमारे अण्णा यहाँ आकर के बैठे, और जब तक कि डील पूरा कैंसिल ना हो तब तक तो हमारे साथ में खड़े हों। भी उन्होंने किया है, माघार लिया है बिल्डर ने, हमको आशीर्वाद देते हैं, अच्छा कार्य किया आपने, लेकिन हम चैरिटी कमिश्नर को और आह्वान करेंगे कि आप भी सावचेत हो जाइए और इस अन्यायपूर्ण जो डील हुई है उसको तुरंत रद्द कीजिए, कैंसिल कीजिए और जन भावना से मत खेलिए। ध्यान रखिए, मैं कहना चाहूंगा भगवान महावीर स्वामी सब कुछ छोड़ करके हुए हैं दिगंबर। मतलब कहेंगे आप कि हम लोग हैं नंगे, और नंगे से मतलब पंगा, जो नंगा से लेगा पंगा वो खुद हो जाएगा पूरा नंगा। आणि या सगळ्यावर रवींद्र दंगेकर, संजय राऊत आणि नवनाथ बन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया। याच्यामध्ये जे बोगस शासकीय लेवलवर आणि केंद्रीय मंत्री बदल अक्षय ना ज्या पद्धतीनं हा व्यवहार झाला, हा बोगस व्यवहार झालेला होता आणि याच्यावर पुणेकरांसहित मग आमचे इथले योगी असतील, जैन धर्मीय असतील आणि सर्व पुणेकर, प्रामुख्याने आमचा अक्षय असेल, माझा सहकारी आमचा अक्षय असेल, ही सगळी मंडळी ही माझ्या पाठीशी आणि ही सगळी लढाई आम्ही लढत असताना ही सगळे जैन युवक संघ असतील आणि राजू शेट्टी साहेब असतील, आणि याच्यामध्ये कालच एकनाथ शिंदे साहेबांनी मला शब्द दिला होता की 2 दिवसामध्ये मी याच्यामध्ये तोडगा काढेन, आणि त्याचं चित्र रात्रीपासून दिसतंय। हा जनतेचा दबाव, जनतेचं आंदोलन आणि पब्लिक क्राय, जनतेचं आंदोलन काय करू शकतं हे जर आता तुम्ही जी दिलेली माहिती सत्य असेल तर जनतेचं आंदोलन काय करू शकतं, पब्लिक क्राय काय करू शकतो, याचं हे जैन बोर्डिंगच्या जमिनीचा विषय हा त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। कोणीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल तर त्यांना निश्चितपणे परवानगी दिली जाते। आता पुण्यामध्ये नेमकं काय झालं, त्यांनी कुठल्या मार्गाने आंदोलन करतायत याची मला कल्पना नाही, परंतु जैन बोर्डिंग बद्दल आधीच स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणामध्ये मुरली अण्णा मोहोळ यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय, त्याचा आणि या प्रकरणाचा काहीही संबंध नाही। विनाकारण रवींद्र धंगेकर खोटे आरोप करतायत आणि हे खोटे आरोप पुणेकरांना देखील माहीत आहे, आणि महापालिका निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना धडा शिकवण्याचं काम पुणेकर निश्चितपणे करतील।